नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? माझं नाव श्रीकांत सांगवीकर, राहणार सांगवी काठी, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. माझ्याकडं यावर्षी फुले संगम केडी 726 वाण मी सोयाबीनच्या लागवड केला. लागवड करत असताना जरा जोरात बोला. लागवड करत असताना पट्टा पद्धतीनं तुरीचं मिश्र पीक घेतलं. एक वळ तुरीची आणि 2 वळी मी सोयाबीनच्या घेतल्या. आणि पेरतानाच बीज प्रक्रियेसाठी मी ग्रीन प्लॅनेट कंपनीचं ST औषध लावलं त्या बियाणाला. पेरताना काय केलं? ST औषध ग्रीन प्लॅनेट कंपनीचं मी लावलं. बर. त्याच्यामुळं जे मर रोग आहे किंवा सुरुवातीच्या जर्मिनेशनचे जे प्रॉब्लेम्स येतात त्याच्यावर आळा बसला. आणि त्याच्यानंतर एक खुरपण केलं. वेळोवेळी पडणाऱ्या पावसानंतर पहिल्यांदा मी ग्रो आणि नायट्रोकिनची ग्रीन प्लॅनेट कंपनीची मी फवारणी घेतली. आणि आता माझी सध्या ब्लूम याची फवारणी चालू आहे. ब्लूमची फवारणी चालू आहे. माझे मार्गदर्शक श्री बसवण्णा मसुदे प्रत्यक्ष प्लॉट बघायला आलेले आहे. आणि फुले संगम हा वाण या माझ्या भागामध्ये पहिल्यांदा केलेला प्रचलित नाहीये, पण मी ते धाडसाने केला. आणि त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी पाहिलंय. तुम्ही पण बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून. भविष्यात ह्या वाहनाचं वैशिष्ट्य वगैरे मी त्यांच्याकडनं तुम्ही घेऊ. आपण वारंवार याचा व्हिडिओ करू. शेतकऱ्यांना माहितीसाठी आपण व्हॉट्सअपवर टाकू, त्यांना माहिती देऊ. तर या सांगवी काठी तालुका तुळजापूर या ठिकाणी श्रीकांत सांगवीकर आणि त्यांचे चिरंजीव युवा शेतकरी यश सांगवीकर आणि हे स्प्रेसाठी आलेले त्यांच्याच गावातील आहेत. तर त्यांनी अगोदर पहिल्यांदा 20 दिवसानंतर 22 दिवसानंतर ग्रो आणि नायट्रोकिंगची फवारणी घेतलेली आहे. आज ब्लूम नायट्रोकिंगची फवारणी चालू आहे. तर तुम्ही किती वर्षापासून वापरता हे ग्रीन प्लॅनेट कंपनीचे औषधं? हे बसवराज मसुते आणि मी मित्र असल्यामुळं साधारण 7 ते 8 वर्षापासून मी माझ्या ऊसासाठी, माझ्या फुलाच्या शेतीसाठी, माझ्या सोयाबीनसाठी, माझ्या तुरीसाठी मी दुसरी कुठलीही औषधं वापरायची मी आता बंद केलेली आहेत. एक वेळ मी वापरणार नाही, वापरलं तर मी ग्रीन प्लॅनेट शिवाय सध्या, कारण सर्व कंपन्याचे रिझल्ट घेतल्यानंतर हा जैविक मधला प्रकार आहे, सेंद्रिय मधला. आणि जेणेकरून की याचे साईड इफेक्ट माझ्या घरच्या अन्नावरही होत नाहीत, दुसऱ्यावरही होत नाहीत, माझ्या जमिनीवर पण परिणाम होत नाही याचा. आणि पुढच्या वर्षीचं पीक, त्यामुळं जर मी तणनाशक सुद्धा मी वापरत नाही माझ्या स्त्री मजूर लावून खुरपणी वगैरे करतो. हे काय सर्व शेती तुमची चकाचक आहे, तणमुक्त आहे आणि एवढ्या चांगल्या पद्धतीचं पीक जोमदार आलेलं आहे. किती दिवस झाले त्या सोयाबीनला? याला माझी पेरणी आहे 16 जूनची. 16 जून. आज म्हणजे साधारण एक 45-46 दिवस झाले. 45 दिवसाचं सोयाबीन जवळपास कमरेला आहे. आणि ही जी माल जी लागलेला आहे हा वरून पासून खालीपर्यंत फुलं सगळी लागलेली आहेत. 2 ओळीतलं अंतर 24 इंच आहे. तर ही फुलं लागलेली दिसत आहेत. आणि याला खालीपासून वरपर्यंत ही फुलाची संख्या पण भरपूर आहे. आता सुरुवात झालेली आहे फुलं लागायला. तर मोठ्या प्रमाणात फुलं बाहेर निघायला लागलेत. अजून आता फुलं निघायचा हे पहा, कुठल्या कळे आता निघायला लागली आहे, तरी भरपूर प्रमाणात खालपासून दिसायला लागले. तर फुटवे आणि फुलं हे पहा, याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. हे पहा, वरपासून खालीपर्यंत सगळे फुटवे पण भरपूर आहेत मोठ्या प्रमाणात. ते बघा. दिसतंय. तर अशा पद्धतीनं हा प्लॉट सांगवीकर यांनी डेव्हलप केलेला आहे. त्यानंतर पुढील पिढी, युवा पिढी यश सांगवीकर यांना पण याचं सगळं जवळपास यावर्षी पूर्ण ज्ञान आहे. स्वतः ते इंजिनिअरिंगच्या शेवट वर्षाला आहेत. त्यांना सुद्धा या सेंद्रिय औषधाबद्दल माहिती दिली. त्यांना पण समाधान वाटलं. त्यांनी 1 एकरसाठी दुसऱ्या ठिकाणचं एखादं औषध आणून फवारलंय. त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये बदल दिसला का तुम्हाला? दिसला. काय दिसलं?
त्याची एवढी वाढ पण नाही आणि जास्त फुलं नाही लागले त्याला अजून. हा, तुम्ही कसं काय आणलं होतं मग ते एक एकरसाठी? अर्धा बॅरल औषध कमी पडलं म्हणून एका दुकानदाराने सांगितलं होतं. हा मग तिथून आणले, रिझल्ट बघावं म्हणलं चांगला आहे का काय. हा, त्याच्यातून त्यात फरक आहे, भरपूर भरपूर फरक फरक आहे. आहे. हा, म्हणजे ग्रीन प्लॅनेटचीच औषधं चांगली आहेत. हा. ठीक आहे. एक हा, मिनिट. तुम्हाला हा. माझा मुलगा यावर्षी शेतीमध्ये पडला. मागच्या 8 वर्षापासून मी ग्रीन प्लॅनेट फॉलो करतो. होय. यावर्षी त्याला थोडासा एक्सपेरिमेंट करावा वाटला. हा ते की बाबा याच औषधा व्यतिरिक्त पण नवीन दुसरी कुठली व्हरायटी म्हणा, औषध म्हणा आला असेल हा. तर आपण प्रयोग करू म्हणून त्यानं तो प्रयोग केला. हा पण शेवटी त्याला असं निष्पन्न झालंय की जे पूर्वीची ग्रीन प्लॅनेटची जी औषधं आहे त्याच्या तुलनेत ते दुसरी फवारणी तेवढी काय त्याला इफेक्टिव्ह वाटली नाही. हा. तर हे आज सगळे एज्युकेटेड शेतकरी आहेत. सगळ्याला सर्व प्रोडक्टचं जवळपास ज्ञान अवगत झालेलं आहे. त्याच्यामुळं आणि वडिलांचा अनुभव त्याच्या मागोमाग आता हे युवा शेतकरी इंजिनिअरिंग करत करत वडिलांना शेतीमध्ये मदत करून हे आज फवारणी वगैरे करून घेत आहेत. फार अतिउत्तम एकदम चांगल्या पद्धतीनं हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे त्यांनी. तर आज खरीप हंगाम 2021 दिनांक आज 3/8/2021 रोजी या प्लॉटची मी व्हिडिओ शूटिंग केलेली आहे. यानंतरही 1-2 वेळेस आपण या प्लॉटचं जे काय डेव्हलपमेंट होणार आहे ते तुम्हा सर्व शेतकऱ्यांना ग्रुपवरती पाहायला मिळणार आहे. मला असं म्हणायचं हा, आहे बोला. की ग्रीन प्लॅनेटच्या औषधाबद्दल तर माहिती मिळेलच मिळेल. हा. पण हा जो ह्या भागात फुले संगम केडी 726 वाण जो माझ्याकडे उपलब्ध झालेला आहे हं. त्याची प्रासंगिक प्रत्येक प्रसंगाचे आम्ही व्हिडिओ शूटिंग तुम्ही करावे अशी आम्ही तुम्हाला विनंती नाही नाही, करतो. ठीक आहे. तुम्ही ज्या ज्या वेळेला बोलवाल हं. त्यावेळेला मी येऊन तुमच्या प्लॉटवर या आपल्या परिसरामध्ये हे नवीनच वाण आपण विकसित म्हणजे विद्यापीठानं शिफारस केलेलं वाण हे खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये डेव्हलपमेंट आहे याची. तर आपल्या मराठवाड्यामध्ये दुष्काळग्रस्त भागामध्ये हे आपण पीक घेऊन एक प्रयोग म्हणून केलेला आहे. त्याच्यासाठी हे ग्रीन प्लॅनेटची औषधं वापरली आणि हे बघा इथं वर शेंड्यापर्यंत सगळे फुलं दिसायला लागलेत आणि पानं तुम्ही कुठपर्यंत लागते भाऊ? कमरेला लागायला लागले फुवारावर. हां, तर कमरेपर्यंत जवळपास आता 40 दिवसामध्ये हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे. या पुढील नंतर पण ही व्हिडिओ शूटिंगद्वारे तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना माहिती दिली जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.